त्या मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात करतोय. 17 तारखेला 16 तारखेला संध्याकाळी 12-1 वाजता रात्री आम्ही बसणार. कारण तो दिवस 17 सप्टेंबरचा सुरू होतोय मुक्ती संग्राम दिनाचा. त्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ज्या मागण्यात त्या संदर्भात आमच्या सगळ्या सरकारला त्या माहिती आहे. 1 वर्षापासून सरकार फक्त मराठ्यांची अडवणूक करून ठेवतात आणि जाणून बुजून देत नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावी लागणार आहे. गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, आम्हाला गोरगरिबांच्या लेकराच्या फायद्यासाठी लढायचे आणि काही लोकांना पक्ष आणि नेत्याच्या फायद्यासाठी लढायचे. त्यामुळं आम्ही आमच्या गोरगरीब लोकांच्या लेकरांच्याच फायद्याचा विचार करणार आहे. गरिबाच्या लेकराचं, मुलाचं, मुलीचं भविष्य खराब नाही झालं पाहिजे यासाठी आमरण उपोषणाचे पुन्हा आम्ही हत्यार उपसले आणि आम्ही ते टोकाचं करणार आहे. त्यावेळेस मराठा समाजाच्या भावना आहेत की जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये, विधानसभा लढवावे आणि सरकारला नेमकी जागा दाखवली. ते पुढचं जे व्हायचं ते होईल, लढायच्यात का पाडायच्यात. परंतु जरी समाजाची भावना आहे की मी बसू नये, मी काय माझ्या स्वार्थासाठी बसत नाही. समाजाच्या लेकराचा खूप आक्रोश, समाजाचे मराठ्यांना, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो की तुमचे स्वतःच्या लेकराला एकदा विचारून बघा आरक्षणाची काय किंमत. भाजपमधले एकही गोरगरीब मराठा आता सरकारच्या बाजूने राहिला नाही, कारण त्याला त्याच्या डोळ्यासमोर लेकरं दिसायला लागलेत. आता मला येऊन भेटतायत, ते सांगतायत की शेवटी पक्ष नेता मोठं करत बसावं तर त्याचं पोरग, नेत्याचं, आमदाराचं, मंत्र्याचं, खासदाराचं पोरग परदेशात जाणार. आमच्या लेकराचं काय? आम्ही कवर पक्ष करायचं आणि कवर नेत्याला निवडून आणायचं. आणि हे लेकरं मराठ्यांचे पोरी मोठ्या व्हावात म्हणून हे आरक्षणाची लढाई सुरू आहे. म्हणून मी समाजाचं फक्त उपोषणाच्याच बद्दल ऐकत नाही, बाकी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही. कारण मी काय माझ्या हितासाठी नाही करत, माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून ते उपोषण करतात. त्यांचं समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे, माया आहे, ते ठीक आहे. ते माझ्यावरती त्यांच्या लेकर मोठं केलं आणि ज्या मराठ्यांनी गरिबांनी मोठं केलं त्यांना आता पश्चाताप येतोय. आपल्याच लेकराच्या विरोधात ज्या लेकरांना आरक्षण लागतंय त्यांच्या फायद्यासाठी बोलण्याऐवजी सरकारच्या नेत्याच्या फायद्यासाठी बोलायला लागले. याला त्याला दोष देऊन उपयोग नाही. असे लय मोठे आमदार आहेत, असे खूप मोठे आहेत आणि त्याच्यावर बोलायचं बी नाही आम्हाला. आता आम्ही ओळखलं त्याला, तो काय येईन काय नाही कसं आहे ते ओळखलं. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायचं नाही, नाचले गिनीत नाहीत आम्ही किती काय आले किती काय गेले तरी. हे देवेंद्र फडणवीसच आहे. दडपण आणलं जात आहे त्यांच्यावरती की तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जरी फॉर्म भरला असला तरी तुम्ही लिहून द्या की मला ईडब्ल्यूएस नको, मी बीसी मध्ये चाललोय. काय तुम्ही काय सरकार चालवताय? काय होणार आहे? याने काय व्हायला लागले? देवेंद्र झाले महाराष्ट्रात, मराठ्यात, की आमच्या लेकरांसाठी लढायचं सोडून ज्या आमदारांना आम्ही मोठं केलं ते आज नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायला लागले. त्यामुळं जितका देवेंद्र फडणवीस करणार आहे तितका देवेंद्र फडणवीस या लोकांमुळे अडचणीत येणार. आणि हे जे लोक विरोध करतायत हे सुद्धा मराठा समाज अंगावर घेऊन स्वतःचं राजकीय करिअर खराब करायला लागले. देवेंद्र फडणवीसांचं तर करणारच आहे, पण ते स्वतःच सुद्धा जातीच्या विरोधात जाऊन खच्ची करून घ्यायला. कारण इतरांचं ते बघत नाहीत, इतर विरोध नाही करीत त्यांच्या लोकांना. काही मागणी सगळ्यात चाललेलं आहे, जे काय बनवा पेटल आहे ते थांबू शकत नाही. मी ते राजकीय भाषा त्याच्यावरती मी नाही बोलू शकत. त्यांचं राजकारणाशी मला नाही देणं घेणं. ते दोघं एकमेकाला खंबीर आहेत, उत्तर द्यायला, प्रश्न द्यायला, लढायला. ते एकमेकाला कमी नाही. ती राजकीय भाषेवर मला बोलायची गरज नाही. मराठा आरक्षणाचा आळा आला मग तो आमदार असो नाही तो कोणता मंत्री असो किंवा तो आमच्या जातीचा असो नाही, कोणा सुट्टीच नाही. भाजपाचा राजीनामा देऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनात यायला सहभागी तयार आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जाब विचारावा. काय तुमच्या आंदोलनात यायला तयार आहे? आपण काय जाब विचारायचं? आरक्षणाला. आणि जाब विचारायची गरजच काय? सत्यात तुम्ही आहे, काय जाब विचारायची गरज? कोणाला जबाब विचार? सत्ताधारी आणि विरोधक ते आमचं कामच नाही ना. तुम्हाला एखाद्या समाजाला द्यायचं नसलं की तुम्ही जीवावर आल्यासारखं करता. महाविकास आघाडीला विचारा, महाविकास आघाडी म्हणते महायुतीला विचारा. तुमच्या कोणतीही जात आंदोलन करू द्या, यांचं हेच रडकपण आहे. त्यांना विचारात काय संबंध आहे? आंदोलन करणाराचा कुणी असू द्या, जिथं सत्ता आहे त्यालाच मागायला लागतं. ही नियम आहे. याला लोकशाही म्हणते, याला संविधान म्हणते, याला कायदा घटना म्हणते. ते बोलत आहेत, त्यांना ते ट्रॅपच रचलेला आहे माझ्या विरोधात बोलायचं. फडणवीस साहेब स्वतः म्हणले महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय. तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना म्हणून तर फायदा व्हायला लागले. तुम्हाला द्यायचं नाही मग लोक पाडून नाही टाकायचं. काय करते? पाडून नाही टाकणार तर काय करणार लोक?
तुम्हाला असले रडके डाव खेळायचे याच्याकडून मग हे लोकांची चीड काय होती? तुम्ही देत नाहीत, आमचे लोक आमच्या अंगावर घालताय, ओबीसी मराठा वाद लावताय, मराठ्यात वाद लावताय. मग याने काय व्हायला लागलं की लोकांनी तुमची चवळ केली, पूर्ण चवळ केली देवेंद्र फडणवीस. ते काय लिहून घ्यायचं? तुम्ही द्या ना. त्यांना फायदा झाला तर तुम्ही दिल्यावर तुम्हाला होईल. तुम्हाला द्यायचंच नाही, फायदा कसं काय होईल? तुम्ही देऊन टाका लोकांना जे जे हक्क आहेत त्यांचे. मुसलमानांचं आरक्षण आहे, धनगरांचं आहे, कुणबी यांचा, मराठ्यांचं आहे, त्याच्यात काही कडे वडरा समाजाचं आहे, ते बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग द्या ना. तुम्हाला द्यायचं नाही आणि मग रडक्यापणा करायचा, आम्ही तुम्हाला देतो पण त्याच्याकडून लिहून आणा. असं लिहून येत असतील का? ते काय बाजारात बैले होय म्हणून तिकडे जायचं आणि मग म्हणायचे दे पावती फाडून ते बाजारातून आणा ती एक पावती 50 रुपयाची. काही सांगायचं तू उगत टांबळे बसले तिथे जनतेने. आता हे जनता यांना बरोबर खाली टाकी ती. त्यातल्या रडक्या लोकांना ठेवत नाही आता, जनता ठेवत नाही यांना आता. तुम्ही द्या ना. पण म्हणता ना फडणवीस साहेब त्यांचा फायदा झालाय, त्यांच्याकडून लिहून घ्या. तुम्ही द्या ना, तुमचे फायदे होते ना. तुम्ही नाही दिल्यावर कसं काय फायदे होते तुमचे? जनता चिडणारच तुमच्यावर. चुकायलाच तुम्ही लागला, दुसऱ्याला दोष देऊ नका. आणि आम्ही काय ठेका नाही घेतला याच्याकडून लिहून आणि त्याच्याकडून लिहून. तुम्ही तुमचे दोघं बसा, महाविकास आघाडी ते महायुती, नाही तर तुमचा उद्योग बघा. मग आम्ही कार्यक्रम बरोबर लावत असतो. मला राजकारणात जायचं नाही म्हणून पुन्हा एकदा मी मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी उपोषणाला बसायला लागलोय. मला जर राजकारणाची येड असतं तर आम्ही तयारी करीत राहिलो असतो. जाऊ द्या म्हणलं असतं, उपोषण राहू द्या मागं. आता यांना पाडायचं बघा. मला नाही जायचं, माझ्या समाजाला त्या राजकारणात जायचं. तुम्ही आमचं द्या, नसता मग नाविलाज. मग समाज तुम्हाला पाडल्याशिवाय सोडित नाही सगळ्यांना. माझा काय विलाज? मी तुम्हाला आणखीनही सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आम्हाला द्या. दादा तुम्ही 17 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत, मात्र यामध्ये मागण्या काय असणार? म्हणजे नेहमीच्या असणार तर काय? त्या मागण्या सरकार पाठ झाल्यात, माया झाल्यात आणि लय जणांचे पीएचडी झाल्यात त्याच्यावर. त्या मागण्या त्याच मागण्या आता फक्त या काय मकाला म्हणतात वाढल्या. कोणी म्हणतं कोणाला वाढल्या, कोणी कोणाला म्हणतं कमी झालं. त्या लिहायची सुद्धा गरज नाही बा आता. इतके सरकारच्या बे पाठ झाल्या, पुरे एक नाही राहिला आणखी त्याचा पाठ नाही म्हणून. सामान्य शेतकऱ्याच्या, माझ्या गरीब वृद्ध मायबापाच्या सुद्धा पाठेवा मागण्या क्लिअर कट आरसा आहे. पण यांच्या काय त्या देणं व्हायना, यांच्या खरंच मुळावर आलं. हे देतो म्हणले आणि आता यांचे मुद्दाम देणार. मुद्दाम यांनी एक षडयंत्र गेले. आरक्षण बी द्यायचं नाही आणि मराठ्यात फूट पाडायची आणि भांडणं लावायची, हे षडयंत्र करायला लागले. म्हणजे हे चांगलं काम करण्याच्या ऐवजी महापापात हे डुबायला लागलेत फडणवीस साहेब. महापापात डुबायला लागले, द्यायचं सोडून हे तिसरंच काम करायले. आता देतो म्हणल्यामुळं जनतेच्या डोक्यात आहे हे देतो म्हणले होते, आता देणार, याचा अर्थ यांचं काम करायचं. त्याच्यापेक्षा मीच तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतोय, मला नाही जायचं राजकारणात, माझ्या समाजाला नाही जायचं. तुम्ही आमच्या आरक्षणाचे ते 8-9 मागण्या त्या देऊन टाका. तुमचं राजकारण तुम्हाला लकला. कोणी पडा नाही, तिकडे निवडून या, नाही तर तिकडे कोणकडे उड्या हाना समुद्रात, आम्हाला काय देणे घेणं नाही दिले तर उमेदवार ते बघून. आता बघून आणखी पुढे तर होणारच आहे ना. बैठक होणार आहे, पाडायचे उभा करायचे, काय होऊ शकतं. पाडायचे म्हणू शकतात मराठी, तिथं काही होऊ शकतो निर्णय, काही सांगता येत नाही आज काय निर्णय होईल. फक्त यांनी द्यावं. मी आणखीन फडणवीस साहेबांना सांगतो, तुम्ही आमचे विरोधक शत्रू नाही, तुम्ही समजून घ्या. आमच्या मागण्या पूर्ण आहेत त्या मंजूर करा, नसता नाविलाज. तुमच्या आरोपानं मराठ्यावर काही परिणाम होणार नाही. प्रत्येक मराठ्याला स्वतःचं लेकरू मोठं व्हावं वाटतं. मग तुमच्या भाजपमध्ये जरी गोरगरीब असले तरी त्यांना वाटतं पक्षाचा नेता जर मोठा केला तर ते एक आमदार होईल, मंत्री होईल, त्याच्या पाठीमागं लय झाले तर 20 जण सुधारतील. पण बाकीच्या लाखो तालुक्यातल्या लोकांचं काय? राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं काय? तुम्ही 5-25 तुमच्या पाहुणे रावळे सुधरितान, कुठं कोणाला गाळे दी, कुठं कोणाला एखाद्या दुकान टाकायला त्याच्या रिबिन कापायला जाय, एखाद्याला 4-5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट दी, एखाद्याला 2-4 लाखाच्या संडास बाथरूम मध्ये. म्हणजे हे असलं करणार तुम्ही थोडं ते सुधारते. पण माझ्या करोडो मराठ्यांचं काय? मग तो भाजप मधला गरीब मराठा सुद्धा ह्यो प्रश्न विचारतोय, माझ्याकडे येऊन सांगतोय आमच्या लेकराचं काय? कोणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी मंत्री होईल, त्यांच्या मागे पळायला मोकळे आहेत आम्ही. त्यांच्या फायद्यासाठी ते आमच्याकडे यायला लागले, त्यांच्या फायद्यासाठी ते मारामाऱ्या करायला लागले. मग आमच्या लेकराच्या फायद्यासाठी आम्ही आमचं स्वसंरक्षण करू शकत नाहीत का? ताकदीनं लढ्यात उभा राहू शकत नाहीत का? ताकदीनं मोर्चे काढू शकत नाहीत का? हे मराठी म्हणतात. आता नको म्हणतात. बस झालं, यांचा नेता निवडून आणणं, पक्ष निवडून आणणं
आमचे पोरं आमच्या पोरी आम्हाला सुधारायच्यात, त्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. कुणबीच राज्यापासून केंद्रापर्यंत त्यांचे लेकरं अधिकारी झाल्यावर सगळं कुटुंब सुखी होणारे, आनंदी होणारे. आणि इकडे जर तो आरक्षणामध्ये बसला तर आंतरराष्ट्रीय दर्जात तिकडे सुद्धा तो इकडच्या सवलतीत तिकडे सुद्धा परदेशात शिक्षण घेणार आहे. म्हणजे परदेशापर्यंत माझ्या मराठ्यांच्या लेकराचं काम होणार आहे. गरीबाचं हे श्रीमंताचेच पोरं, आमदार मंत्र्यांचेच पोरं परदेशात शिकतात आमच्या जोरावर. आणि आता हे मोठे झालेत आमच्या मतात जीवावर, तर आमच्याच लोकांना दादागिरी करायला लागले. त्याच्यामुळे गरीब मराठा सगळा खवळून उठलेला आहे, भाजप सहित सगळा. चलो धन्यवाद. तुम्ही आता बोलता हे बोललं की मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जे सरकारने सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात सोलापूर बार्शी मधून झाली असं वाटतंय की? नाही लय दिवसापासून फुटच पडत नाही. फुट कोणाच पडणार आहे? त्याच्या शाळावर काही लोक असतात, ते कोण आमदार मंत्री असला तर राज्यातला, त्याच्या शाळात काही लोक असतात, काही 4-5 पाहुण्याला त्यांनी मेवणीला मावशीला, त्याच्या पोराला, त्याच्या पोरीला, जवळच्याला त्यांनी मामा भाची हे जमा केलेली असते. ती वायाला गेलेली खेरमेर सगळे जवळ केलेले असते. त्याला त्यांनी आपली उली काम देऊन त्यांनी आपलं त्याला धोरण लावले असते. हेच 50-50-100 जण सामान्याचे लेकर का त्यांचं राजकारण बघून, पुढारपण बघून आमच्या आयुष्याकडे जाऊन त्याचं पुढारपण खावा का? आम्ही काय खायचं? आमच्या गरीबाच्या लोकांनी नोकऱ्या नाही लागल्यावर, शिक्षण नाही झाल्यावर आम्ही काय खायचं? यांचं पुढारपण खावा का? त्या पुढारपणात यांचेच काम, सगळ्या दुनियात यांचे सावकार हेच सगळं यांचंच आहे. गरीबाचं काय? गरीबाचे पोरं सुधारायचे. फूट फेट काही पडत नाही. खानदानी मराठ्याचा जातवान स्वतःच्या पोराच्या बाजू